तर सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात अक्कलकोटवरून. आणि आज आहे आपल्या मुंबई टू अक्कलकोट बाईक राईडचा तिसरा दिवस. ह्याच्या आधीचे 2 पार्ट जर तुम्ही पाहिला नसाल तर ते पाहून घ्या. आपण मुंबई टू अक्कलकोट असा प्रवास केलेला, तेही बाईकने. दुसऱ्या पार्टमध्ये आपण गाणगापूर आणि तुळजापूर आई भवानी आईचं आपण दर्शन घेतलेलं. तर आता आपण जात आहोत अक्कलकोटवरून पंढरपूरचं दर्शन घ्यायला, आणि पंढरपूरवरून आपण जाणार आहोत थेट मुंबईला. आपली बाईक या ठिकाणी कोल्ड स्टार्टसुद्धा झालेली आहे. दिशा रेडी? चला, दिशा मॅडम पण रेडी झाल्यात. तीच ड्रेसिंग, वरती रायडिंग जॅकेट, खाली मस्तपैकी ड्रेस, खाली रायडिंग शूज, वरती हेल्मेट. वाह, क्या ड्रेसिंग आहे रे तेरी. मुंबईवरून टोटल 746 किलोमीटर कंप्लीट झालेत. चला, अक्कलकोट ते पंढरपूर असा प्रवास तुम्ही या व्लॉगमध्ये एन्जॉय करा. लिंगेश्वर पावनादेवी माते की जय, गंगेश्वर ब्राह्मणदेव महाराज की जय. जय श्रीराम, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. चला, खूप सुंदर स्टे होता हा. म्हणजे एकदम घरगुती आणि एकदम बेसिक. मला ना अशा बजेट फ्रेंडली ट्रिप आहे ना खूप आवडतात. मला अशा लक्झरी लॅविश ट्रिप नाही आवडत. मस्त एकदम साधेपणात राहायचं, साधेपणा जगायचा. ह्या अशा छोट्या छोट्या होमस्टेजमध्ये स्टे करायचा, कारण त्या होमस्टेजमध्ये ना आपुलकी असते. हां, भले फॅसिलिटीज एकदम A1 नसतात, बट ना ते जे होमस्टे जे चालवतात ना, त्या माणसांची ना मनं खूप मोठी असतात. काही हेल्प लागली ना तर तुम्ही त्यांना सांगू शकता. भाई, ही टँक बॅग आहे ना एवढी मोठी झाली आहे ना, मला लिटरली आहे ना मॅप असा वाकून बघावा लागतोय. चालवायला तर जमतंय कम्फर्टेबली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी पुन्हा बोलवा. खूप छान वाटलं तुमच्या नगरीत येऊन. अरे भाई, हे काय, हा काय सीन आहे? अच्छा, इकडून टाकायचं आहे का? इच्छा गावात. अरे भाई, अरे भाई 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 भाई, काय रस्ता आहे हा. आता थोड्याच वेळात उजाडेल, तोपर्यंत आपण मस्त हायवेला लागूया उजाडायच्या आत. विठ्ठलाच्या, माझ्या पांडुरंगाच्या आशीर्वादाची सकाळ झालेली आहे. आता बऱ्यापैकी उजाडलेलं आहे आणि आता आपण मेन हायवेला लागलोय. आता 25 किलोमीटर इथून मला सोलापूर दाखवत आहे, कारण पंढरपूर मला आता इथून 98 किलोमीटर म्हणजेच 98 किलोमीटर दाखवत आहे. काय रस्ता आहे यार, काय रस्ता बनवला आहे बघा ना. हे ना सिमेंटचे रस्ते आहेत ना, एक नंबर असतात. मजा येते गाडी चालवायला. लालपरी बघा, लालपरी, सोलापूरची लालपरी, अक्कलकोट, माफ करा, अक्कलकोटची लालपरी. या हायवेवर आहे ना मी एक नोटीस केलंय की इथे ना प्रत्येक 2-2, 3-3 किलोमीटरने ना एक टेलिफोन बूथ आहे. तिकडे ना त्या टेलिफोन बूथवर जर तुम्हाला काय इमर्जन्सी असेल ना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिथून. आमच्या मुंबई गोवा हायवेवर पण ही सिस्टम आली पाहिजे यार. पंढरीनाथा पांडुरंगा विठ्ठला, पंढरीनाथा पांडुरंगा विठ्ठला, अरे धावत ये रे कंठ माझा दाटला. बापरे, माझ्या राईट साईडला हे काय आहे? केवढे टॉवर आहेत बघा ह्याचे, इलेक्ट्रिसिटीचे. बापरे, वीज निर्मिती केंद्र आहे की काय? हे पूर्ण मोठा पॉवर प्लांटच आहे हा. क्या सोलापूरला लाईट इथूनच सप्लाय होते वाटतं. सोलापूरमधील आयफिल टॉवर. इकडे आहे ना सोलापुरात एक मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे ना. आता त्या मंदिराचं मला नाव माहीत नाही. शंकराचं मंदिर आहे, इथे हायवेने जातानाच दिसतं. असे खूप सारे शिवलिंग आहेत. परत शंकराचार्यांची भली मोठी मूर्ती आहे. फ्लायओव्हरवरून तुम्ही जाल ना तर जाताना ना दिसतं. हे बघा मित्रांनो, हे समोर ते मंदिर मी मगाशी तुम्हाला बोलत होतो ना, हे समोर. आता ते तुम्हाला ॲक्शन कॅमेरामध्ये दिसणार नाही प्रॉपरली. ते बघा समोर एकदम मस्तपैकी ड्रोन उडवतो आणि तुम्हाला मस्तपैकी ना ड्रोन शॉट दाखवतो. तिकडे जायला तर मिळालं नाही, पण आपला ड्रोनाचार्य तिकडे नक्कीच पोहोचेल. चला, तर पंढरपूर आता इथून मला 77 किलोमीटर दाखवतंय. आता सोलापूर, प्रॉपर सोलापूर सिटीमध्ये आहे आपण. 1.5 किलोमीटर नंतर राईट मारायचं आहे आपल्याला. ब्रिज खालून आहे ना. थँक्यू. गुगल मॅपवर दाखवते बघा, पंढरपूर राईट साईडला. हा रस्ता सरळ जातो पंढरपूरला.
पंढरपूर 40 किलोमीटर दाखवत आहे, मंगळवेढा 65 किलोमीटर झाला. मंगळवेढा दामाजींचा. काय रस्ता आहे यार, एक नंबर. देवजण बाईच्या घरी आवडीने दळण तो दळी. दळण दळताना हो दळण दळताना देव माझा रमला. हो दळण दळताना देव माझा रमला. धावत ये रे कंठ माझा दाटला. हे पंढरीनाथा पांडुरंगा विठ्ठला. अरे धावत ये रे कंठ माझा दाटला. ही बघा चंद्रभागा नदी. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. चला फायनली आता आपण पंढरपुरात पोचलो आहोत. चला माऊलींचं दर्शन घेऊया आणि निघूया मुंबईच्या दिशेने. तर चला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन तर झालंय. आता थेट आपल्या कर्मभूमीकडे प्रस्थान करूया, म्हणजेच मुंबईकडे. कारण उद्या जाऊन आपल्याला कर्म करायची आहेत, म्हणजेच काम करायचंय. भाई काय ऊन आहे यार, काय ऊन आहे इकडे. ती लाई झाली अंगाची. बापरे, लिटरली असं वाटतंय हायवेला कधी जातोय आणि कधी हवा खातोय बाईकवरती. एवढं गरम झालंय भाई, एवढं गरम. गाडी पण असली तापलेली ना, सावलीत लावायला पाहिजे होती. हे सगळं रायडिंग गिअर्स घालून जेव्हा बाईक राईड करत आपण येतो ना, तेव्हा हे तामझाम खूप करावे लागतात. रायडिंग गिअर्स काढा, परत ते घाला, पुन्हा ते सर्व परत लोड करा बाईकवर सामान. तर मुंबई इथून आहे ना बरोबर 367 किलोमीटर आहे. ओ काका चला नंतर बोला हो. रस्त्याच्या मध्ये बोलत चालल्यात आरामात. ही बघा चंद्रभागा नदी बघा, ती सुंदर आहे. ॲक्च्युली मला ना ड्रोन शॉट घ्यायचे होते पण राहून गेले, वेळच मिळाला नाही. बोललं जाऊ दे, जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवलं. कारण सीन असा होता की आतमध्ये मंदिरात आहे ना कॅमेरा, मोबाईल फोन काही घेऊन जाणं आहे ना अलाउड नव्हतं. तुम्हाला तिथे बाहेर चेकिंग करतात आणि चेकिंगवरच तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर ते लोक जमा करून घेतात. त्यामुळे मला काहीच शूट करायला मिळालं नाही. मी लिटरली आता 4 तास लाईनीत होतो. सकाळी 8:30 वाजता लाईनीत उभा राहिलो, माझं 12 वाजता दर्शन झालं. आणि ते पण एवढी गर्दी होती ना, एवढी रश, काय सांगू तुम्हाला. ठीक आहे यार, देवासाठी आलोय, कशासाठी, दर्शनासाठी ना. मग देवासाठी काय 3 काय 4 काय 5 तास पण उभं राहू. नॅशनल हायवेला आता आपण इथे कनेक्ट होतोय आणि मुंबई इथून 367 किलोमीटर आणि पुणे 203, मनमाड 325 किलोमीटर मला दाखवतं इथून. मजा आली यार. पण ही सिरीज आहे ना, म्हणजे शूट करायला तर मजाच आली, पण ना तुमच्यासोबत हा प्रवास करायला, तुमच्यासोबत हे असं बोलत जायला ना एक वेगळीच मजा आली यार. हां अरे हायवेवर युटर्न, काय माहिती. दिशाला एक मूर्ती दिसली विठ्ठलाची, बोलते चल जाऊ तिकडे. जाऊया आता, एवढा आलोच आहे. बंद आहे काय, जाऊ शकतो ना. चल आतमध्ये गाडी जाते. एवढंच जाईल, पुढे घे ना. वा काय मूर्ती आहे यार विठ्ठलाची, एक नंबर.
चला, काय दर्शन झालं यार, मस्त. केवढी मोठी मूर्ती आहे बघा. नाही ना म्हणता 40 फूट तरी असेल, 40-45 फूट. जबरदस्त. बस दिशा. चला तर, पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. हा 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 हा, काय व्ह्यू येतोय यार पाठी. मूर्ती बघा ना यार पाठी, फक्त काय दिसते ती. तरी आहे ना, खूप दर्शन आमचे मिस झाले. चंद्रभागा नदीच्या इथे पण आम्ही गेलो नाही. तर अजून तिकडे काही काही मंदिरं होती, ती सुद्धा करायला मिळाली नाही. कारण हा पूर्ण धावता प्लॅन झाला पंढरपूरचा. म्हणजे रिटर्न मुंबईला पण जायचं होतं म्हणून. तुम्ही जे येत असाल ना, तर प्रॉपर पंढरपूरमध्ये एक दिवस स्टे घ्या. स्टे घेऊन आजूबाजूची मंदिरं फिरा, चंद्रभागा नदीवर जा, स्नान करा चंद्रभागेत, दर्शन घ्या. पहिलं तर आमचं मेन दर्शन होतं पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं, ते तर आम्ही घेतलं. ठीक आहे, बस झालं. आता नेक्स्ट टाईम परत कधी येऊ तर तेव्हा एक दिवस प्रॉपर स्टे घेऊ आणि प्रॉपर दर्शन घेऊ. आणि माफ करा, तुम्हाला पण एवढं काही दाखवायला मला मिळालं नाही, कारण व्हिडिओ शूट करायला अलाउड नव्हता आतमध्ये आणि तेवढा वेळ पण आम्हाला मिळाला नाही फिरायला. पण तुम्हाला ही नक्कीच जर्नी एन्जॉय करायला मिळते ना, बस ह्याच्यातच मला समाधान आहे. जवळजवळ 80 किलोमीटर आपण क्रॉस केलं आहे. ह्या फलटणच्या रोडला आहे. फलटण पुढे आहे ना. इथे जरा ब्रेक घेऊया. 80 किलोमीटर नंतर आता ब्रेक घेतला आहे, कंटिन्यू नॉनस्टॉप. चला ठीक आहे, चालेल. रायडिंग पॅन्ट वगैरे घालून घे माझं. चला, मस्तपैकी फ्रेशन अप झालो आहे. दिशा पण गेअरअप झाली आहे, मी सुद्धा गेअरअप झालो आहे प्रॉपरली. आधी जीन्स घातलेली, दिशाने आतमध्ये ड्रेस घातलेला. आता प्रॉपर रायडिंग गिअर वगैरे. हा, जॅकेट विकेट काय ऐकत ना बा. रायडर चालवते काय गाडी? जाऊ दे, मुंबईला पोचायचं आहे आपल्याला. मस्त चांगला अर्धा तासाचा ब्रेक झाला बस. तर आता आपल्याला लागेल फलटण, मग त्याच्यानंतर लोणंद, मग त्याच्यानंतर शिरवळ. बरोबर बोललो काय मी? चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तो असा काहीतरी प्रवास करत आपण जाणार आहोत. जरा एक चांगला मोठा ब्रेक झाला ना की एकदम असं फ्रेश झाल्यासारखं वाटतं. ते नायराचं जे पेट्रोल पंप आहे ना, एक नंबर आहे त्या नायराचे प्रत्येक पेट्रोल पंप. चला, आता मुंबई मला ऑलमोस्ट 270 किलोमीटर दाखवते. आता नुकतंच आपण फलटणला पोचलो आहे आणि ही मोठीच्या मोठी वडाची झाडं बघा कशी दिसत आहेत. एक नंबर ना. किती जुनी असतील यार ही. पाठी तर खूप सारी होती. मी कॅमेरा लेट चालू केला. पारंब्या बघा ना त्याच्या. फलटण में अपनी पलटण लेके कधी आएंगे, म्हणजेच आपला रायडिंग ग्रुप घेऊन कधी येणार. मला आहे ना ही राईड ना आपल्या रायडिंग ग्रुपसोबत करायची, तर लवकरच ऑर्गनाईज करेन मी. माझा विचार तर चालू आहे हा. आता इथे एक चौक लागेल, त्या चौकवरनं आपल्याला राईड घ्यायचं आहे. हा बघा तो सर्कल, ह्या सर्कलवरनं राईड घ्यायचं आहे. काय फलटणकर, असं काय? कमेंटमध्ये हजेरी लावा. तुमच्या शहरात आलो आहे. हा गुगल मॅप आहे ना, मला कुठल्या तरी अशा आतल्या रस्त्यावरनं घेऊन आला आहे ना, लोणंदवरनं. काही मलाच नाही माहिती आहे. आणि हा मला गुगल मॅप दाखवतो आहे खंडा लोणावळा रोड. मोठासा गावातला रस्ता आहे पूर्ण. रस्ता बऱ्यापैकी ओके आहे, मध्ये फक्त थोडे खड्डे होते. आई शपथ, डायरेक्ट एक्सप्रेसला बाहेर नाही पडलो म्हणजे बस झालं. कारण हा जो कार प्ले आहे ना, हा कारचा रूट दाखवतो. अरे देवा, कुठून आलो आहे रे बाबा हे. हायवेवरून कुठल्या या रस्त्याला लागलो आहे मलाच समजत नाही. गुगल आंटी कुठे कुठे फिरवशील. ओढा बघा, गटार आहे. ओढा कसला. आसमान से टपके खजूर में लटके, अशी गत झाली आहे. त्यात हा असा रोड. बट फिकर नॉट, आपली SD ॲडव्हेंचर खूप चांगला परफॉर्म करते अशा रस्त्यांवर. ते दिशा पाठी होडीत बसल्यासारखं फील करते. अरे भाई हे बघा, मेंढरं बघा, मेंढरं किती सारी आहेत बघा. आता इथून पुढून लेफ्ट दाखवत आहे. बापरे, खूपच बेकार रस्ता आहे हा. जैसा भी हा रस्ता म्हणजे जाएगा. गाड्या तर जात आहेत तिथून, मोठे मोठे डंपर तर जात आहेत. एवढ्यात काही इश्यू तर दिसत नाही. म्हणजे असं एकदमच चुकल्यासारखं वाटत तर नाही आहे. ही चांगलीच ऑफरोडिंग झाली आहे आज. ओके ठीक आहे. मुंबई आता 220 किलोमीटर दाखवतं आहे इथून. हे बघा, ऊसाची शेत नाही, हे गवत आहे. जनावरांना लागतं ना ते गवत आहे. आणि समोर चालली आपली लालपरी, महाराष्ट्राची लाडकी लालपरी. फक्त या लालपरीला ना ओव्हरटेक करतो, कारण हिच्या पाठून जर चाललो ना तर मला पुढचं विजन काहीच दिसत नाही आहे का. नाही, गाडी येते. थांब प्रज्वल, करू का विजन क्लिअर. बाईकवाला येतो आहे. ओके, करू का ओव्हरटेक? नको. प्रज्वल गाडी येते. ओके, ब्लाइंड स्पॉट आहे. पण ठीक आहे, पुढे थोडं विजन क्लिअर दिसतं आहे.
दिसतंय. खेच खेच खेच, हॉर्न दे हॉर्न दे हॉर्न दे आणि खेच. येस, गड जिंकलो. हिला ओव्हरटेक करायचं म्हणजे भाई खूप मोठा टास्क आहे. तर मित्रांनो आता वाजले आहेत 5:30 आणि आम्ही इथे थांबलो आहे हायवेवरच. आणि मॅडमने कांदा भजी मागवली आहे खायला. कांदा भजी बोलते काय, कोथिंबीर वडी. आता मुंबई इथून काहीतरी फक्त 200 किलोमीटर दाखवत आहे. केसांची हालत बघा काय झाली, पाठ लागली आहे. अजून जवळजवळ 6 तास रनिंग आहे. ठीक आहे, आरामातच जाऊ. दिशा ओके आहे ना, वैतागलीच नाही ना? वैतागली असशील तरी काय करू नाही शकत मी. चला काहीतरी पेटपूजा करूया. पुढे पेट्रोल पण भरायचं आहे, पेट्रोल पण भरतो आणि थेट मुंबईला जातो. आता बस झालं. आणि आता आपण निघालो आहे पुन्हा मुंबईच्या दिशेने. ॲक्च्युली आहे ना, मी कारप्ले सिस्टम आहे ना बंद करून टाकली, कारण मला आहे ना हा जो कारप्ले आहे ना तो सारखा कारचा रूट दाखवतो आहे. हे बघा, हे समोर दिसतंय ना, हे शिरवळची आहे ना ही पाणपोई आहे. हा खूप पुरातन पाणपोई आहे ही बघा. ह्याच्यावर मला एक वेगळा व्हिडिओ बनवायचा होता, पण ह्यावर मला ठोस माहिती नाही आहे. हे बघा, ही पाणपोई खूप जुनी पाणपोई आहे ही. आय नो या टँकबॅगमुळे तुमचा हा व्ह्यू थोडासा लपला जातो आहे किंवा खाल्ला जातो आहे, पण ठीक आहे, थोडं मॅनेज करून घ्या. चला फायनली आपलं तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूरचं दर्शन झालं. जसं तुझं दर्शन तू तुझ्या हाताने घडवून आणलंस तसंच आता सुखरूपपणे आम्हाला घरी घेऊन चल. तर मित्रांनो चला, हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया. कात्रज बोगद्यातून सुद्धा आता आपण बाहेर आलो. आता पुढचा रस्ता तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल. आता पूर्ण रस्ता दाखवत बसलो तर हा ब्लॉग खूप मोठा बनायचा. आणि आता हे पुण्यातला ट्रॅफिक लागेल. तुम्हाला ते ट्रॅफिक बघण्यात काही इंटरेस्ट नसेल हे 100%. आणि मलासुद्धा तुम्हाला दाखवण्यात काही इंटरेस्ट नसेल, कारण आता मी खूप वैतागलो आहे, खूप थकलो आहे. कॅमेरासमोर यायची आणि कॅमेऱ्यात बोलायची माझी जरा पण आता इच्छा राहिली नाही आहे. ठीक आहे, मुंबई ते अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर हा जो प्रवास होता हा खूपच छान झाला. तर आता इथून मुंबई 170-180 किलोमीटर असेल. काही हरकत नाही, आरामातच जाऊ. मित्रांनो थँक्यू सो मच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही सिरीज मुंबई ते अक्कलकोट ही सिरीज तुम्हाला कशी वाटली ना हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तात्पुरता आता तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आई तुळजाभवानी माते की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सर्व देवांचे आभार मानलेत. भेटूया पुन्हा अशाच प्रवासाच्या इंटरेस्टिंग मोटो ब्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.